पवार यांनी काही धक्कादायक गोष्टींचा खुलासा केलेला आहे. दादांचा प्लॅन हा कारने जाण्याचा होता, पण आदल्या रात्री काही कारण काढून त्यांचा वेळ मुंबईत कसा जाईल आणि दुसऱ्या दिवशी घाई गडबडीत अजितदादा विमानाने जातील असं नियोजन करण्यात आलं होतं का? त्याचबरोबर विमानाचे दोन्ही पायलट हे ऐनवेळी का बदलण्यात आले? VCR कंपनीच्या विमानाला मेंटेनन्स सर्टिफिकेट कोणी दिलं, त्याचा अहवाल समोर का येत नाही असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित पत्रकार परिषदेतून उपस्थित केलेला आहे. आता त्यांनी काही वेगवेगळे धक्कादायक खुलासे समोर आणलेले आहेत, ते सुद्धा आपण पाहणार आहोत. परंतु यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडालेली आहे. त्यांनी काही 5 प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि सर्वांना एक प्रचंड मोठा धक्काच बसलेला आहे. असे काही 5 प्रश्न आहेत की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून जाईल. आता ते कोणकोणते 5 प्रश्न आहेत ते आपण बघणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या. आमदार रोहित पवार बोलताना म्हणाले की कारने प्रवास करणारे अजितदादा हे विमानानेच कसे जातील यासाठी काही जणांनी प्रयत्न केले का याचा तपास करावा. विमानाचा अपघात होताना पायलटने मेडे कॉल का दिला नाही? विमानाचा ट्रान्सपॉन्डर का बंद केला होता? पायलटला विमानाचा अपघातच घडवायचा होता का? दादांच्या अपघाताची चौकशी ही इथल्या संस्थेने करावीच, पण त्याचबरोबर फ्रान्स किंवा अमेरिकेच्या तपास संस्थेनेही करावा अशी मागणी रोहित पवार यांनी बोलताना केलेली आहे. रोहित पवार म्हणाले की अजितदादांचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करत रोहित पवारांनी इस्रायलची गुप्तचर संघटनेवर प्रकाशित झालेल्या एका पुस्तकाचा दाखला दिला आहे आणि अशी कामं करण्यामागे इस्रायलचा एक एजंट कुशल होता असं मग ते पुढे म्हटलेलं आहे. अशी कामं करण्यामध्ये इस्रायलचा एक एजंट कुशल होता. एखाद्या नेत्याला किंवा व्यक्तीला ठार करायचं असेल तर त्याच्या ड्रायव्हरला संपवा असं तो म्हणायचा. अजितदादांच्या अपघातासंबंधी असंच काहीसा प्रकार घडलाय का याचा तपास व्हावा अशी रोहित पवार यांनी मागणी केलेली आहे. आता रोहित पवार म्हणाले की पूर्व विदर्भाच्या एका नेत्याने दादांना एक फाईलवर सही करण्यासाठी सांगितलं. ती फाईल महत्त्वाची आहे आणि आजच सही करावी असा आग्रह होता. ती फाईल घरी होती आणि मंत्रालयात येण्यासाठी वेळ लागला. दादांचा त्यामध्ये बराच वेळ गेला. तसेच त्यांच्याच पक्षाचा एक बडा नेता दादांना भेटायला येणार होता, पण तो यायला खूपच उशीर झाला. त्यामुळे कारने जाणाऱ्या दादांनी दुसऱ्या दिवशी सकाळी विमानाने जायचं ठरवलं. यामागे काही नियोजन होतं का तपासण्यासाठी या तपासाची गरज आहे असे रोहित पवार बोलताना म्हणाले होते. पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की गेल्या काही दिवसात दादांनी प्लॅस्टिक बाटली वापरण्याचं बंद केलं होतं. त्यांनी काचेच्या बाटलीतून पाणी प्यायला सुरुवात केली आणि ती बाटली नेहमी त्यांच्या विश्वासू सुरक्षा रक्षकाच्या हातात असायची. त्यांनी असं का केलं? त्यांना काही कुणकुण लागली होती का असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केलेला आहे. रोहित पवार म्हणाले की अजितदादा हे 7:50 एअरपोर्टवर आले. दादांचे विमान 8:10 टेक ऑफ केलं. 8:22 वाजता ते विमान हे लोणावळ्याजवळ असेल. 8:43 ते 8:45 दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. 9 वाजता दादा गंभीर असल्याची माहिती आली आणि 9:45 वाजता दादांचं निधन झाल्याची बातमी आली. हे विमान 16 वर्षापूर्वीचं विमान होतं. त्यांच्या आधी 2 दिवस हे विमान सुरतला जाऊन आलं होतं. विमान चांगल्या स्थितीत होतं आणि वैमानिक अनुभवी होते, पण अपघात धोक्यामुळे झाल्याची शक्यता असल्याचा दावा या विमान कंपनीच्या मालकाने केलेला आहे. परंतु ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी चित्र वेगळंच दिसतंय. विमान खाली येताना ते कल्ल्याचं समोर आलं आणि नंतर त्याचा स्फोट झाला, स्पष्ट झालं असंही रोहित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. यावर सविस्तर बोलताना रोहित पवार म्हणाले की सकाळी 7:02 अजितदादांची क्रू तयार झाली. 7:03 बारामती येथे हवामान परिस्थितीचा आढावा घेतला गेला. सकाळी 8:73 ते 8:45 दरम्यान विमान दुर्घटना घडली असेल, कारण 9 वाजता अजित पवार गंभीर जखमी आहेत अशी बातमी समोर आली होती. तर 9:45 वाजता अजित पवार गेल्याची बातमी समोर आली. तसेच हे विमान 2 दिवस आधी सुरतला जाऊन आले होते हे मालक म्हणाले. हवामानामुळे अपघात झाला असावा. ग्रामपंचायत CCTV समोर आलं आणि त्यातून हवामान परिस्थिती समोर आली आहे.
CCTV फुटेज पाहिल्यावर लक्षात येतं की कंपनीच्या मालकाचा दावा पूर्णपणे खोटा ठरत असून यांत्रिक बिघाड झाला असावा हे स्पष्ट होत असेल. मेकॅनिकल फेल्युअर झाले असेल का? विमान उडण्यापूर्वी चेक करण्यात आले होते का? रुटीन मेंटेनन्स झाला नव्हता का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत असे रोहित पवार यांनी बोलताना म्हटलेलं आहे. मग त्याचबरोबर रोहित पवार यांचे 5 मुख्य प्रश्न आहेत. विमानात काय बिघाड झाला होता त्यामुळे ते एका बाजूला कलले? 2. त्या विमानात तांत्रिक बिघाड झाला होता की मेकॅनिकल फेल्युअर झालं असावं काय? 3. टेक ऑफ करण्यापूर्वी विमानाची पाहणी झाली होती का? विमानाचा टॅकलॉग कुठे आहे? एअरवर्थी रिपोर्ट कुठे आहे? 4. विमानाचा रूटिंग मेंटेनन्स झाला नव्हता का? ते कुणी केलं होतं? विमानाचा हँगर CCTV कुठे आहे? विमानाची वेव्ही मेंटेनन्स कधी झाला होता त्याचा अहवाल कुठे आहे? असं मग ते म्हणालेले आहेत. असे प्रश्न त्यांनी पुढे आणलेले आहेत आणि ते साहजिकच आहेत की हे प्रश्नांची उत्तरे मिळायला पाहिजे. इस्रायलची मोसाद हेर संस्था ज्या पद्धतीने आपल्या शत्रूंना संपवण्यासाठी हातखंडे वापरते तशा पद्धतीने अजितदादांचा घात केला गेला असा जाहीर आरोप रोहित पवार यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. दादांचा दौरा अचानक का बदलला? विमानाची वेळ का बदलली गेली? पायलट का बदलले? विमान उतरवण्यासाठी बारामती विमानतळावरील 29 क्रमांकाची धावपट्टी सुरक्षित असतानाही 11 क्रमांकाच्या काहीशा धोकादायक पट्टीचा आग्रह का करण्यात आला? या प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत शांत बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला. या प्रकरणाची चौकशी त्रयस्थ परदेशी तपास संस्थाकडून केली जावी अशी मागणी रोहित पवार यांनी केलेली आहे. तब्बल 1 तास 46 मिनिटांच्या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी विमानाची तांत्रिक स्थिती, अपघाताच्या आदल्या दिवशी घडलेल्या घडामोडींचा संदर्भ देत अजितदादांच्या अपघाती मृत्यूबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. VCR कंपनी विमानाच्या कार्यपद्धतीवर रोहित पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कंपनी चेकलिस्ट पद्धत नसते, कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर बंद असणे, मेंटेनन्समध्ये त्रुटी, पायलटांना उड्डाणादरम्यान पुरेसा आराम न देता पुढच्या प्रवासासाठी दबाव, विमानातील स्टॉल वरंगण सिस्टीम बंद असणे, इंधन बचतीसाठी घाई करणे अशा बाबींची चौकशी व्हावी अशी मागणीही रोहित पवार यांनी केलेली आहे. दादांचे विमान चालवण्यापूर्वी पायलट सुमित कपूर हे हाँगकाँगवरून विमान उड्डाण करून आले होते. त्यांना आरामाला वेळ न देता कंपनीने अजितदादांच्या विमानावर पाठवले. ते विमान अजितदादांना बारामतीला सोडल्यानंतर बिहारपर्यंत प्रवास करणार होते आणि सुरतहून प्रवास करून आले होते असे रोहित पवार यांनी सांगितले. VCR कंपनी त्या संदर्भातील रेकॉर्डिंग नीट ठेवता आले नाही ते म्हणाले. पण अपघातानंतर मिळालेल्या काही वस्तू प्रत्यक्ष पाहिल्या तेव्हा वास्तव्य समोर आले. जळालेले स्वेटर, चप्पल आणि दादांच्या हातातील घड्याळ आपण पाहिले. दादा त्यांचे घड्याळ नेहमी 15 मिनिटे पुढे ठेवत असत. त्या घड्याळात 9 वाजले होते आणि ते पूर्णपणे बंद पडले होते. ते दृश्य पाहून आपल्याला खात्री पटली की अजितदादा हयात नाही असे रोहित पवार म्हणालेले आहेत.